गतिरोधक रंगविण्याचा विक्रम केल्यानंतर आता सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी रविवारी 9 जूनपासून पावसाळी स्वच्छता मोहीम सुरू केली। या अंतर्गत दीपक चव्हाण हे रस्त्यावर साचलेले पाणी निचरा करण्यासाठी काम करणार। रविवारी दीपक चव्हाण आणि सहकारी आरिफ शेख यांनी सांगलीत 4 ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा केला। यामध्ये स्टेशन रोडवरील सिव्हिल कर्मचारी वसाहत, पुष्पराज चौक, सिव्हिल चौक, जिल्हा परिषद समोर या ठिकाणी साचलेला पाण्याचा निचरा केला। यावेळी पाण्यात उतरून पाणी निचरा करण्याचं काम करण्यात आलं। यापुढेही जिथे पाणी साठेल तिथे जाऊन पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर साचलेलं पाणी तेथीलच झाडाला आळे करीत सोडून पाण्याचा पुनर्वापर केला, तसेच त्या झाडालाही जीवनदान देण्यात आलं। नमस्कार, आजपासून आपली पावसाळी स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण रक्षण मोहीम सुरू झालेली आहे। आज सांगली मिरज रोडवर आहे, जिल्हा परिषदच्या समोरचा भाग आपण आज स्वच्छ केलेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे पाणी साठलं होतं जिल्हा परिषदच्या दुसऱ्या गेटला, तर त्या गेटचंही पाणी निचरा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत। तिथं गेटला लागून मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता, झाडी झुडपी उगवली होती, तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे। आणि सध्या आपण आलेलो आहोत की जिल्हा परिषदच्या समोर या ठिकाणची कौटुंबिक आरोग्य विभागाचं जे कार्यालय आहे जिल्हा परिषदचं, या कार्यालयाच्या समोर आपण आहोत। आणि या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहिलं तर हे पाणी साठलेलं आहे आणि हे साठलेलं पाणी आता वाया जाणार आहे। मात्र याच पाण्याचा आपण पुनर्वापर करणार आहोत आणि हे पाणी या ठिकाणी जे झाड आहे त्या झाडाला आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या दृष्टीने या झाडाला आळं करून ते पाणी झाडापर्यंत पोचवण्याचं काम आता मी आणि माझा आरिफ मित्र हा दोघा मी करतो आहे। आणि हे झाड जगवण्याच्या दृष्टीनं आमचे हे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत, कारण हे पाणी वाया जाणार आहे। वाया जाणारं पाणी हे आम्ही झाडाला देऊन या ठिकाणी आळं करून त्या पद्धतीनं आपण हे झाड सुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। झाडाची अवस्था बघितली तर या ठिकाणी झाडाच्या आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी उगवलेले, कचरा उगवलेला, त्यामुळे हे सुद्धा आपण स्वच्छ करणार आहोत। आणि हे स्वच्छ करून हे झाड जास्तीत जास्त या झाडाला पाणी मिळावं या दृष्टीने आपण आता प्रयत्न करणार आहोत आणि आपले काम आता या ठिकाणी सुरू होत आहे। आपण पाहिलं आता इथला जो परिसर आहे तो पाण्याचा परिसर, आपण पाण्याला प्रवाह दिलेला आहे, पण ते पाणी वाया जाण्यापेक्षा एका झाडाला आपण दिलेलं आहे। झाडाला आळं करून ते झाड या पाण्यामुळे जगेल किंवा भविष्यात पडणाऱ्या पाण्यामुळे सुद्धा हे झाड जगेल, त्या दृष्टीने या ठिकाणी आपण प्रयत्न केलेले आहेत। आणि एक झाड जगवण्याचं काम आम्ही या ठिकाणी मी आणि आमचा आरिफ या दोघांनी केलेलं आहे। आपण इथं पाहू शकता हे आळं केल्यामुळं त्या झाडाला आता पुरेसं पाणी, मुबलक पाणी मिळतं आहे आणि नक्कीच यामुळं हे वाहून जाणारं पाणी हे पुनर्वापर आपल्याला नक्की करता येईल।